नमस्कार, मी अनुजा. मुंबई तकच्या कायद्याचं बोला या आमच्या विशेष प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला नवीन एपिसोड असणार आहे वाहन चालक जे असतात त्यांच्या संदर्भातले कायदे, आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अनिकेत निकम. त्यांच्याकडनं आपल्याला समजून घ्यायचं आहे की उद्या जर तुमची गाडी पकडली गेली, तुमची चावी काढून टाकण्यात आली आणि इतरही तुमचं लायसन्स काढून टाकण्यात आलं, तर या सगळ्या वेळेला तुमच्याकडे कायद्याची बाजू ही नेमकी काय असू शकते, आणि समोरच्या संदर्भात सुद्धा जर समोरची व्यक्ती चुकीचं वागत असेल तरी सुद्धा तुमच्याकडे नेमके कुठलं संरक्षण आहे, या सगळ्या संदर्भात आपण बेसिक माहिती अगदी जाणून घेणार आहोत. आणि त्याबद्दल तुमचे सुद्धा जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. सुरुवात करते अगदी बेसिक, की बऱ्याचदा आपण पाहतो, बरेच त्याचे व्हिडिओज आजकाल व्हायरल होत असतात की गाडी पकडली जाते, कागदपत्र काढून घेतली जातात, लायसन्स काढून घेतला जातो. तर अशा वेळेला जेव्हा तुमच्या गाडी अगदी जप्त एवढ्या लेवलला नको जाऊया, पण तुमच्याकडे बेसिकच कागदपत्र नसतील गाडी चालवत असताना, तर अशा वेळेला काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे अनेक वेळा मीही देखील असं बघितलं आहे की गणवेशात नसलेले अधिकारी गाडी थांबवणे, कागदपत्र मागवणे, तर त्यांना तो अधिकार नाही आहे. जे गणवेशात आहे त्यांनाच तो अधिकार आहे. ट्रॅफिक पोलीस ज्याला आपण म्हणतो, की तुम्हाला जर त्यांना असं वाटलं की तुम्ही काहीतरी व्हायोलेट करतायत, गाडी जोरात चालवतायत किंवा अंडर एज मुलगा गाडी चालवतोय किंवा गाडीची कंडिशन व्यवस्थित नाही आहे, मेंटेन नाही आहे, इन्शुरन्स नाही आहे, अशा स्वरूपाचा संशय आला किंवा वाटलं तर तुमची ते गाडी थांबवू शकतात. तुमच्याकडनं त्या संदर्भात चौकशी करू शकतात. तुमच्याकडनं तुमची RC बुक, PUC ज्याला आपण म्हणतो, लायसन्स म्हणतो, त्याची मागणी ते करू शकतात. जर तुमच्याकडे फिजिकल कॉपी नसेल तर तुम्ही सॉफ्ट कॉपी देखील मागू शकतात. सॉफ्ट कॉपी जर तेव्हा नसेल तर तुम्हाला त्यांना कळवावी लागते थोड्या वेळाने की आम्ही आणतो, मागवतो वगैरे जे काही असेल. पण जर तुम्ही त्यांना सहकार्य करत नसाल आणि त्यांच्या असं निदर्शनास आलं की तुम्ही मुद्दामून गाडी वेगाने चालवली आहे किंवा तुम्ही सिग्नल जम्प केलेला आहे, तर मोटर व्हेकल्स ॲक्टमध्ये त्यांना अधिकार आहे तुमचं लायसन्स इम्पाऊंड करण्याचं, तुमचे डॉक्युमेंट सीज करायचे, आणि नंतर ते सीज करून ते न्यायालयात ते पुढे पाठवत असतात आणि तुम्ही न्यायालयात जाऊन फाईन भरून ते मिळवून घेऊ शकतात. साधारण किती वेळाची प्रक्रिया ही सगळी? हे समजा तुमच्याकडे लायसन्स आहे किंवा जर तुम्ही लायसन्स त्यांना दिलं नाही, आणि जर लायसन्स तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्यांना दिलं, त्यांनी सीज केलं, याचं कारण असं की तुम्ही गाडी बेदारकपणे चालवत असाल, तर ते लगेचच त्यांना क्रमप्राप्त आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टात ते पुढे पाठवणं, आणि तुम्ही 15 दिवसाच्या आत त्या कोर्टात हजर राहून रिसीट असते, फाईन भरून ते परत घेणं. आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण गाडी चालवत असताना आपल्याकडे नेहमीच RC, PUC आणि त्याचबरोबर लायसन्स आपल्यासोबत ठेवलंच पाहिजे, सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी. आपण मोटर व्हेकल ॲक्ट जर आपण बघितलं तर त्यात काही तरतुदी आहे की तुम्ही स्पीड लिमिटचं पालन केलं पाहिजे. आपण अनेक वेळा बघतो कोस्टल रोडवरती इकडे तिकडे 60, 80, 100 असं लिहिलेलं आहे. अनेक वेळा काय होतं 60-70 वर चालू आपण, परंतु तिथे आता कॅमेरा सर्वीकडे इन्स्टॉल केले आहे. सर्वीकडे पोलीस असू शकत नाही, कॅमेरा तुमचे स्पीड लिमिट कॅप्चर करतं, तुम्हाला फाईन भरली जात, फाईन तुमच्या गाडीवरती येते, आणि ती फाईन देखील तुम्ही क्लिअर करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही अनेक वेळा मी असे देखील बघितले की 30-30 हजारची फाईन एका गाडीवरती आहे आणि ते क्लिअर करत नाही. तर एक गुड सिटीजन ज्याला आपण म्हणू, त्याने जर तुमच्यावर अशी फाईन असेल तर ती तुम्ही क्लिअर तर केलीच पाहिजे. परंतु त्याचबरोबर पोलिसांना तुमच्यासोबत गैरवर्तन करण्याचा अधिकार नाही, पोलिसांना तुमच्यावर हात उचलण्याचा अधिकार नाही. परंतु त्याचबरोबर मोटर व्हेकल्स ॲक्टमध्ये अशी देखील तरतूद आहे अनुजा, की एखादा गणवेशातला पोलीस जर त्याच्या असं निदर्शनास आलं की एखादा व्यक्ती अल्कोहोल मद्यप्राशन करून गाडी चालवतोय किंवा बेदारकपणे बेकायदेशीरपणे जोरात गाडी चालवतोय, तर तो त्या व्यक्तीला थेट अटक करू शकतो. आणि जर तो इनटॉक्सिकेटेड असेल, जर तो अल्कोहोल, पोलीस पण करू शकतात, गणवेशात असणारा पोलीस, नॉर्मल पोलीस की वाहतूक पोलीस, नॉर्मल पोलीस देखील गणवेशात असणारा पोलीस असं त्याच्यातली व्याख्या आहे. आणि जर तो इनटॉक्सिकेटेड असेल तर त्याला 2 तासाच्या आत त्याचं मेडिकल करणं देखील गरजेचं आहे, अशी कायद्यात मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये तरतूद आहे. त्यामुळे आपण जर मद्यप्राशन करून गाडी चालवत असाल तर आपण कायद्याचं उल्लंघन करतायत. आपण जर स्पीड लिमिट वाढवून चालवत असाल, म्हणजे स्पीड लिमिट क्रॉस करून चालवत, तो देखील उल्लंघन आहे. मध्ये आपण हे बघतो की काही बस ड्रायव्हर्स अतिशय बेदारकपणे बसेस चालवतात, हे देखील कायद्याचे उल्लंघन आहे. आणि अनेक बस ड्रायव्हर्सला असं वाटतं की आम्ही ST म्हणजे सरकारची गाडी चालवतोय, आम्हाला कसली भीती नाही, तर तसं नव्हे. त्यांच्या विरुद्ध देखील कायद्याचा बडगा उचलता येतो, त्यांच्या विरुद्ध वैयक्तिक कारवाई करता येते. त्यांना असं वाटतं की सीज झाली तर काय होईल, ST सीज होईल, माझी थोडी घरची गाडी सीज होईल, परंतु तसं नव्हे, तर त्या बस चालकाच्या विरुद्ध वैयक्तिक कारवाई करता येते. अच्छा,
हे फार इंटरेस्टिंग आहे, माहिती कल्पना नव्हती की अशा सरकारी वाहनाच्या विरोधात सुद्धा असं करता येतं. पण मला एक तुम्ही महत्त्वाचा मुद्दा छेडलात, तो म्हणजे गणवेशातले पोलीस आणि मग ते सामान्य पोलीस आणि वाहतूक पोलीस. तर आता एक मधल्या काळामध्ये असे अनेक व्हिडिओज आलेले होते, त्यावरनं हा खास करून प्रश्न पडतो की एक माणूस चुकीच्या पद्धतीने म्हणजे बेसिकली वाहतूक नियम तोडून गाडी चालवत असेल वगैरे वगैरे, पण त्याला गणवेशातला पोलीस सुद्धा थांबवून ठेवतो कधी कधी, आणि मग त्याच्यानंतर तो वाहतूक पोलिसाला बोलवत असतो. पण ह्या सगळ्यामध्ये ज्याने चूक केली असं ह्याला पोलिसांना जे वाटत असतो, तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या गाडीची चावी काढून घेतली जाते, की त्याला अडकून ब्लॉक केलं जातं एक प्रकारे. तर हे सगळं करणं अलाउड आहे का? काय कायद्यात कुठेही अशी तरतूद नाही की पोलिसांनी चावी काढावी. पण काय आता तुम्हाला आपला देश ऐसा आहे की तुम्हाला थोडं थोडं काही गोष्टी इन्व्हेंट करायला लागतात की समजा, आणि पोलिसांचाही नाईलाज होत असेल, कायद्यात जरी तशी तरतूद नसली, पण आता समजा 4 लोक आहेत, ते ओव्हर पॉवर करू शकतात त्या पोलिसाला, एकट्या पोलिसाला. पोलीस काय करेल मग, तो त्या क्षणी चावी काढून घेऊ शकतो. भलेही कायद्यात ते अपेक्षित नाही आहे, ते चुकीचं आहे, तुम्ही त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रारी करू शकतात, परंतु पोलिसांना गाडी सीज करता येते, तो अधिकार आहे. ट्रॅफिक पोलीस कॅन सीज द व्हेकल. जर तुम्ही यांचं उल्लंघन जर करत असाल त्या ट्रॅफिक रूल्स आणि रेग्युलेशनचं, तर ती व्हेकल त्यांना सीज करता येते. ती व्हेकल सीज केल्यानंतर तुम्हाला सोडवण्यासाठी कोर्टात न्यायालयात अर्ज करून ती सोडूनही घेता येते. परंतु तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं थेट उत्तर असं की पोलीस चाबी घेऊ शकत नाही, परंतु अनेक वेळा परिस्थिती अशी उद्भवते की त्यांच्याकडे पर्याय राहत नाही, आणि त्यावेळा पोलिसांना हा एक्स्ट्रीम स्टेप कधी कधी घ्यावी लागते. याचीच एक पुढची स्टेप अशी सुद्धा असते, म्हणजे मला पुन्हा एकदा डिस्क्लेमर द्यायचा आहे की हे काही पोलिसांना नावं ठेवायला आपण करत नाही आहोत, बोलत नाही, फक्त ही जागृती करण्याचा प्रयत्न आहे. सगळेच असे करतात असातलाही भाग नाही, पण जेवढे व्हिडिओज समोर येतात त्यातनं ही सुद्धा बाजू समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा पुढचा प्रश्न की बऱ्याचदा हुज्जत घातली जाते. आता ते व्हिडिओ समोर येतात त्यामुळे आपल्याला कल्पना नसते की नेमकी कुणाची बाजू बरोबर आहे, पण हुज्जत घातली जाते, मग त्याच्यामध्ये मारामारी होते, थोबडवलं जातं, अशा बरेच प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळतात. कधी ते सिटीजन नागरिक करत असतो, कधी कधी पोलीस करत असतात. तर पोलिसांनी म्हणजे जरी समोरची व्यक्ती चुकीची वागलेली आहे पोलिसांना दिसतंय आणि ती हुज्जत जरी घालत असेल, तरी अशा पद्धतीने शारीरिक हल्ले करणं हे अलाउड आहे का? त्यांना थोबडवणं, त्यांना कॉलरने पकडणं वगैरे, या सगळ्या गोष्टी अलाउड कशा असू शकतात? हे अजिबात अलाउड नाही आहे, आणि संयम सगळ्यांनीच बाळगावं. जरी सिटीजन किंवा एखाद्या व्यक्ती अरेरावी पद्धतीने बोलत असेल, तर पोलिसांनी त्यांच्यावर हात उचलणं हे कायद्याला देखील मंजूर नाही आहे. त्याचबरोबर पोलिसांची हुज्जत घालणं हे देखील कायद्याला मंजूर नाही आहे. आणि अशा परिस्थितीत दोघांनी जर कायदा हातात घेतला तर दोघांच्या विरुद्ध कारवाई होऊ शकते, म्हणजे पोलिसांच्या विरुद्धही होऊ शकते आणि त्या व्यक्तीच्या विरुद्धही होऊ शकते. कायद्यात कुठल्याही व्यक्तीला जरी ते पोलीस असले तरी सुद्धा त्यांना दुसऱ्या व्यक्तीवर हात उचलण्याचा अधिकार नाही. सेल्फ डिफेन्समध्ये तुम्ही एखादी रिॲक्शन देऊ शकतात, परंतु हुज्जत घालत असताना आणि जे व्हिडिओज आपण बघतो त्या संदर्भातले अधिकार तर नाहीच आहे. परंतु त्याचबरोबर नागरिकांची देखील जबाबदारी आहे की गणवेशातला व्यक्ती त्यांची जबाबदारी कर्तव्य पार पाडत आहे, ते सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियमांचं तुम्ही पालन करावं हा त्यांचा अट्टहास आहे. आणि जर ते असं करत असतील तर आपण त्यांच्याशी हुज्जत घालू नये, आपण त्यांना अरेरावीची भाषा बोलू नये, आपण त्यांना उगीचच उद्विग्न करू नये. आणि समजा जर त्या व्यक्तीने मुद्दामून असं केलं तर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांकडे अधिकार आहेत ना. जर तुम्ही एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या कर्तव्यात येत असाल, आडवे येत असाल, तर तुमच्या विरुद्ध ऑब्स्ट्रक्शन ऑफ पब्लिक ड्युटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, त्या व्यक्तीच्या विरोधात दाखल होऊ शकतो. पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करावी. पोलिसांनी तो चुकीचं वागतोय म्हणून कायदा हातात घेऊन त्याला मारावं, थोबडावं, जे आपण बोललात ते देखील चुकीचंच आहे. त्यामुळे संयम पाळावा मला असं वाटतं, आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये एवढंच मला. यातलंच आणखीन एक पुढची स्टेप असते, फक्त ती नैतिकतेच्या दृष्टीने ना त्याच्याकडे फार पॉझिटिव्हली पाहिलं जातं आणि काही प्रमाणात ग्लोरिफाय पण केलं जातं, पण तरी सुद्धा त्यातली सुद्धा बाजू समजून घेणं गरजेचं आहे. मी जो व्हिडिओ पाहिलेला होता त्याच्यानुसार की टोलवर खूप लांबच्या लांब रांगा लागतात आणि मग त्याच्यामध्ये त्या टोलचे जे कर्मचारी असतात त्यांना इतकं ऐकवलं जातं की तुम्हाला दिसत नाही का एवढी मोठी रांग लागलेली आहे तर सोडून द्या वगैरे. म्हणजे जिकडनं टोल घेणं अपेक्षित आहे त्याच्याशिवाय ते जाता येत नाही, तर अशा ठिकाणी सुद्धा त्यांना दमदाटी केली जाते, कारण की अगेन की 4 माणसं ओव्हर पॉवर करू शकतात अशा ह्याच्यात. तर याच्यामध्ये नागरिकांनी सुद्धा काय समजून घेणं गरजेचं आहे आणि याबद्दल काय नेमके नियम आहेत, असं कसं म्हणजे हे करता येऊ शकतं का? काय पेशन्स इज अ व्हर्च्यू इंग्रजीत म्हणे. संयम हा एक गुण आहे आणि प्रत्येकाने संयमाने मी सांगितल्याप्रमाणे वागलं तर अनेक वेळा कायद्यांचं उल्लंघन होणारच नाही.
आता टोलच्या संदर्भात आपण अनेक वेळा बघतो, रांगा मोठ्याच्या मोठ्या असतात, त्यामुळे दोघी बाजूनी आरडाओरड हॉर्न वाजवणं चालतं. आता रांगा भलेही मोठ्या असल्या, परंतु जर तुम्ही टोलच्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध अनेक वेळा बघतो आपण, ते काचा फोडतात. आत्ताच एक मी मध्ये व्हिडिओ बघितला, एक स्त्री त्या टोल बूथमध्ये गेली आणि त्या माणसाला मारलं, थोबडीत मारलं. निश्चितपणे हे चुकीचं आहे, हे कायद्याचंच उल्लंघन आहे, हा गुन्हाच आहे. तेव्हा जर तुम्ही कायद्यात हातात घ्याल तर तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखलच होणार आहे. त्यामुळे सुरळीतपणे ही संपूर्ण व्यवस्था चालवण्यासाठी मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करायला पाहिजे. मॅनेजमेंट म्हणजे तर टोल पटापट कसं काय ते स्कॅन होईल आणि कसे सुरळीतपणे चालेल. आणि लाऊडस्पीकरवर लोकांना, मला असं वाटतं जनतेला सततपणे सांगितलं पाहिजे की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, वेळ लागतोय, संयम ठेवा. त्यामुळे लोकांचा ऑटोमॅटिक राग शांत होतो. आपण अनेक वेळा बघतो की लांब रांगा लागल्यात, लोक हॉर्न वाजवत आहेत, हे भीक घालत नाही, टोलवाले बघत नाही ढुंकून, आणि मग नुसते आपले बसलेले आहेत, स्कॅनर चालत नाही, टुक 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 करतात. मग लोकांचा संताप वाढायला लागतो. पण जर तुम्ही लाऊडस्पीकरवरून तिथून अनाऊन्स करत राहिलात, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, लांब रांग आहे, कल्पना आहे, थोडी 5 मिनिटं लागतील, प्लीज पेशन्स ठेवा, लोक चिडणार नाही ना. म्हणजे इट कॅन बी हँडल्ड. तुम्हाला सिच्युएशन हँडल करता येते. प्रत्येक गोष्ट कायद्याच्याच दुर्बिणातून बघावी, कायद्याचे असं गरजेचं नाही. तुम्ही काही ह्युमन सायन्स आहे किंवा आपल्याला मॅनेजमेंट स्किल्स आहेत, त्याचा वापर करून या गोष्टी सोडवता येतात, जेणेकरून कायद्याचं उल्लंघन होणार नाही. प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. त्यामुळे बिफोर दी ॲक्ट हॅपन्स, इफ यू कॅन प्रिव्हेंट इट, जर तुम्ही ते प्रिव्हेंट करू शकता, जर ते तुम्ही होऊ देणार नाही असं जर तुम्ही प्रयत्न केले, तर अनेक गोष्टी सोप्या होतील. आणखीन एक प्रश्न तो म्हणजे की बऱ्याचदा वाहनांच्या समोर त्यांच्या काय म्हणतात त्याला, ते जे कोणी डेझिग्नेटरी ऑफिसर्स असतील वगैरे त्यांचं लावून ठेवलेलं असतं. तर पोलीस असं बऱ्याचदा लिहिलेलं असतं, पण आतमध्ये प्रॅक्टिकली पोलीस नसतात बसलेले. म्हणजे जर तुम्ही पोलीस बसलेले असाल आणि लावत असाल तर गोष्ट वेगळी आहे, कारण पोलिसांच्या व्हॅन्स असतील, त्या गाड्या असतील तर गोष्ट वेगळी आहे. पण अगदी सिव्हिल ड्रेसमध्ये बसलेली व्यक्ती असते आणि समोर पोलीस लावून ठेवलेलं असतं, तर ते पण अलाउड आहे का? बिलकुल अलाउड नाही. तुम्ही मिसरिप्रेझेंट करतायत आणि मोटर व्हेकल ऍक्ट खाली गुन्हा आहे. इव्हन इफ तुम्ही पोलीस असाल, नाही, जर गणवेशात नसाल. नाही, असं आहे की जर तुमची ती प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही लावू शकत नाही. प्रायव्हेट व्हेकलला पोलीस जेव्हा तुम्ही ऑफिस ऑन ड्युटी असाल तेव्हा तुम्ही पोलीस म्हणून काम करत असतात. ऑफ ड्युटी देखील तुमच्या समोर जर गुन्हा घडत असेल तर यू कॅन टेक ऍक्शन. परंतु तुमच्या प्रायव्हेट व्हेकल्सला पोलीस लावण्याची आपण बघतो की अनेक वेळा असं पोलीस लावतात. मुळात ते कायद्याला धरून नाहीये असं माझं मत आहे. परंतु काही गोष्ट आपण दुर्लक्ष करत असतो की बाबा ठीक आहे. आता अनेक आर्मीचे लोक जे असतात ते प्रायव्हेट व्हेकलला आर्मी म्हणून लावतात, तर त्याच्यात खूप काही असं कायद्याचं उल्लंघन होते असं नव्हे. परंतु त्याचबरोबर तुम्ही पोलीस आहात किंवा तुम्ही आर्मीचे आहात म्हणून तुम्ही कायद्यात हातात घ्याल असंही नव्हे. म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की आपण पोलीस आहे म्हणून दमदाटी किंवा कोण काही करत असेल तर ते देखील तितकंच चुकीचं आहे. त्यामुळे कायदा सगळ्यांना समप्रमाण आहे. कायद्यापुढे सर्व एक आहेत आणि कायद्याचं उल्लंघन कोणीही करू नये, मग तो कोणीही असेल. मग अगदी तो पोलीस जरी असला किंवा सामान्य नागरिक जरी असला किंवा कुठला नेता जरी असला, जर तुम्ही कायद्याचं व्हायोलेशन करत असाल, उल्लंघन करत असाल, तर तो कारवाई तुमच्याविरुद्ध होणारच. थोडक्यात मनमानी करणं कोणालाच अलाउड नसणार आहे, त्याची परवानगी कोणालाच नाहीये. पण त्याचसोबत संयम राखणं हे सुद्धा अनेकांकडनं अपेक्षित आहे. या दोघांचा कशा पद्धतीने बॅलन्स राखता येईल हे प्रत्येकाचं आपापल्या याच्यावर डिपेंड करतं. पण त्या अनुषंगाने नेमके कायदे काय आहेत हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. याबद्दलचे तुमचे काही सल्ले असतील तर ते सुद्धा नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या अनुषंगाने आम्ही पुढचाही एखादा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न नक्की करू. तुर्तास या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. कॅमेरा पर्सन सिद्धेश आजगेकरसह मी अनुजा, मुंबई तक.